नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाचा ज्यांच्या उलतात किंवा ज्यांच्या टाचांना भेगा पडलेल्या आहेत, त्यामधून रक्त वाहते, त्यांना वेदना होतात, त्रास होतो, अशा जे टाचांच्या उलण्याने त्रस्त आहेत, अशा सर्वांसाठी आजचा व्हिडिओ उपयुक्त आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या टाचा उलू नये किंवा उरल्या असतील तर त्यासाठी आपण काय उपाय करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. पायाच्या टाचा उरल्यानंतर आपलं जे सौंदर्य आहे ते सुद्धा थोडंसं कमी वाटतं, नाही का? आणि म्हणून आपल्याला कुठेही गेलं, आपण एखाद्या पार्टीमध्ये गेलो, कुठेतरी फिरायला गेलो, मग आपल्या पायाच्या टाचा जर उरलेल्या असतील तर आपल्याला कसं तरी वाटतं आणि आपण ते झाकून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून ते झाकून न घेता आपले पाय गुळगुळीत आणि मऊ कसे होतील या उपायासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उपाय प्रभावी आहे. असं रोज केल्यानंतर तुम्हाला त्याचा परिणाम जाणून येणार आहे. परंतु त्यासाठी वेळ लागतोय, तेवढा वेळ द्या आणि आपले पाय गुळगुळीत, मऊ, मुलायम. टाचा उलण्याची कारणं काय आहेत ती आपण समजून घेऊया. मग आपल्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन B3 याचा अभाव असेल, कमतरता असेल, तर त्यामुळे पेलाग्रा होऊ शकतो आणि आपल्या टाचामध्ये कोरडेपणा येऊन भेगळलेल्या अवस्थेमध्ये तो पेलाग्रा प्रकट होऊ शकतो. मग प्रौढ व्यक्तीसाठी व्हिटॅमिन B3 रोज त्यांच्या आहारामध्ये कमीत कमी 16 मिलीग्रॅम एवढं B3 त्यांनी त्यांच्या आहारातून घेतलं पाहिजे. आणि महिलांसाठी कमीत कमी 14 मिलीग्रॅम B3 हे त्यांच्या आहारामधून त्यांनी ते घ्यायला पाहिजे. आणखीन एक कारण ज्यामुळे आपल्या टाचा उलू शकतात, तर ते म्हणजे डिहायड्रेशन. आपण जर पाणी कमी पीत असू, तर त्यामुळे देखील आपल्या टाचा उलू शकतात. दिवसभर आपण कामासाठी जास्त वेळ उभा राहत असाल, तर त्यामुळे देखील आपल्या संपूर्ण शरीराचं वजन आपल्या टाचावरती येतं आणि त्या टाचाच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या उती असतात, त्या उतीवर त्या ताण आल्यामुळं आपल्या पायाच्या टाचा उलू शकतात. आता ही झाली कारणं. मग त्यावर आपण उपाय काय करायचे? जेणेकरून घरच्या घरी उपाय करून आपले पाय गुळगुळीत आणि मऊ कसे होतील, असा एक रामबाण उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. शेवटपर्यंत पहा. जेणेकरून त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळाला पाहिजे. आपण चॅनलवर नवीन असाल तर आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण आपल्या उपायाकडे वळूया. तर उपाय नंबर 1, 3 चमचे बेकिंग सोडा 4 लिटर पाण्यामध्ये 4 लिटर कोमट पाण्यामध्ये त्याला टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपले पाय बुडवायचे आणि एक 10-15 मिनिटं त्या पाण्यामध्ये तसेच आपले पाय राहू द्यायचे. त्यानंतर स्वच्छ कापडाने आपले पाय पुसून घ्यायचे. अगदी स्वच्छ करायचे आणि झोपताना त्यावर तीळ तेल जे असतं, त्या तीळ तेलाने त्यावर मालिश करायची आणि सॉक्स वगैरे पायामध्ये घालून तुम्ही झोपू शकता. त्यामुळे देखील त्या ठिकाणचा कोरडेपणा निघून जाईल आणि तुमच्या ज्या उरलेल्या टाचा आहेत, ह्या हळू त्या ठिकाणची त्वचा मुलायम होऊन त्या टाचा गुळगुळीत होतील. आपल्याकडे तीळ तेल जर उपलब्ध नसेल, तर तुम्ही नारळाचं तेल किंवा बदाम तेल हेही सुद्धा वापरू शकता. स्वच्छ कापडाने ते पाय पुसून काढायचे. त्याच्यावरची जी मृत त्वचा आहे, ती आपल्याला हळू स्क्रब करून काढून टाकायची आणि त्यानंतर तांदळाचं पीठ, मध आणि ॲपल सायडर व्हिनेगर हे सर्व मिक्स करायचं आणि ते मिक्स केलेलं मिश्रण आपल्या टाचांना हळू लावायचं आहे आणि ते कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपल्या टाचांना तसंच राहू द्यायचे. त्यानंतर पुन्हा आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आणि झोपून जायचे. असं जरी केलं तुम्ही, तरी तुमची त्या ठिकाणची जी मृत त्वचा आहे, ही सर्व निघून जाईल. तुमच्या भेगा त्या हळू कमी होतील. तुमचे पाय गुळगुळीत आणि मऊ होतील. उपाय करून पहा. काय वाटतंय? कमेंट करा. अशाच नवीन माहितीबरोबर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.